आई बोलून दाखवते, तुला कोणी अडवत तर नाही ना, कोणी त्रास तर देत नाही ना. पण आपला बाप मात्र आपल्याबद्दल हा आईकडून सगळं कळून घेतो, कारण त्याचा विश्वास असतो ना स्वतःपेक्षा जास्त आपल्यावर. माझी मुलगी कधी असं काहीच चुकीचं करणार नाही, ती कधीच चुकीचं पाऊल टाकणार नाही, असा गैरसमज असतो ना पोरांसाठी आयुष्यभर चिसलेला त्या माणसाचा. या समजाला आता गैरसमजच म्हणावं लागेल, कारण हे केवळ एका पोरासाठी तुम्हाला आयुष्यभर झटलेल्या, ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, जे मला नाही ना मिळालं ते माझ्या मुलीला सगळं मिळावं यासाठी झटणाऱ्या तुमच्या आईला, तुमच्या वडिलांना तुम्ही केवळ एका पोरासाठी सोडताय. काय केलं त्या पोराने तुमच्यासाठी आणि काय नाही केलं त्या झिजलेल्या बापाने तुमच्यासाठी, याचा आधी विचार करा. की आत्ताच आयुष्यात आलेल्या व्यक्तीने माझ्यासाठी काय केलंय आणि माझ्या बापाने माझ्यासाठी काय नाही केलं याची एकदा तुलना करा. तुम्हाला तुमचं उत्तर आपोआप भेटून जाईल. कारण ताईनो, बाप किती जरी गरीब असला ना तरी तो आपल्या मुलीला श्रीमंतासारखंच ठेवतो. म्हणून या सगळ्याच्या आहारी जाण्याआधी एकदा आपल्या बापाचा विचार करून पहा. हल्ली जर सगळ्यात कोणता महत्वाचा विषय असेल ना याहीपेक्षा, तर तो म्हणजे मोबाईल. अहो, स्वतःपेक्षा सुद्धा जास्त महत्व देतोय आपण त्याला, आणि याचाच परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतोय. आई मोबाईल बघण्यात दंग, वडील मोबाईल बघण्यात दंग.